आज आंतरराष्ट्रीय योगा दिन जगभरामध्ये साजरा होत आहे. योगाचा आणि आरोग्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं हा कार्यक्रम सेलिब्रेट केला जातो आणि त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये त्याचा प्रचार व्हावा, त्याचं अवेअरनेस व्हावा यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो. नेहमीच अशा गोष्टींमध्ये अग्रेसर शाळा असलेली शाळा म्हणजेच ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल शिक्षणासोबत संस्कार देणारी शाळा म्हणून आपल्या लातूर परिसरामध्ये परिचित आहे. त्याचबरोबर क्रेडाई लातूर यांच्या वतीनं आणि ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या वतीनं आज या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्याचं काम झालं. फक्त आज योगा दिवस आहे म्हणूनच नाही, तर दररोज या ठिकाणी विद्यार्थ्यांना योगाच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यावर काम करण्याचं ही शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. आपल्यासोबत आजच्या ठिकाणी या ठिकाणी योगाचार्य भुतळा सर आहेत. त्यांनी आज विद्यार्थ्यांना योगाचे क्लास दिले, त्यांना शिकवलं. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, कसं वाटलं विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स, शाळेचा रिस्पॉन्स आजच्या? शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्णपणे जसं योगाचं पहिलं सूत्र आहे अथः योगानुशासनम, तसं ते विद्यार्थीसुद्धा अनुशासित आहेत आणि योगामध्ये घडलेले आहेत. म्हणजे ते योगासाठी नवीन नाहीत. आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. 2015 साली जेव्हा योग दिवस सुरू झाला तेव्हा वर्ल्ड योग पीस अँड हार्मनी ह्याच्यासाठी योग दिवस स्थापना झाली. आणि त्यानंतर योग फॉर चिल्ड्रन्स, योग फॉर वुमेन्स, योग फॉर हेल्दी लाईफ, योग फॉर वर्ल्ड वाईड, असं सगळे वेगवेगळे थीम्स देऊन सुरू केला. पण यावर्षीच्या योग दिनाचं थीम आहे योग फॉर हेल्दी एजिंग, स्वस्थ वृद्धत्व के लिए योग, निरामय निरापद और निरोगी जीवन के लिए योग, जब तक शरीर में प्राण है तब तक निरोगी बने रहने के लिए योग. तसा योग आणि असे थीम सुचवणारे भारताचे महामहिम प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण योगाचं कार्य जगभरामध्ये युनोनी मान्य केलं आणि योग दिन 21 जून निवडला. वर्षातला सगळा मोठा दिवस असल्यामुळे 21 जून ही तारीख निवडली गेली. तसेच 21 डिसेंबरला सुद्धा वर्षातला सगळ्यात छोटा दिवस असल्यामुळे त्याला सुद्धा एक नाव दिलं आहे वर्ल्ड मेडिटेशन डे. तर ध्यान दिवस म्हणून तो साजरा करतो, योग दिन म्हणून आज साजरा करतो. ठीक आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि ही बातमी पाहणाऱ्या लोकांना आपण काय सांगू इच्छिता? योग जीवन शैली है. योग को अपने जीवन का एक अविभाज्य अंग बनाना चाहिए. दुनिया में जो समस्या उत्पन्न होती है उसका मूल और मुख्य कारण तनाव है. स्ट्रेस इज मेन एंड रूट कॉज ऑफ ऑल द डिसीज इन द वर्ल्ड. अगर शरीर में तनाव है तो शरीर में रोग उत्पन्न होते हैं. घर में तनाव है तो परिवार में भी क्लेश बढ़ता है. शहर में तनाव है, स्ट्रेस है तो शहर की शांति भंग होती है. वैसे विश्व में तनाव है तो विश्व की शांति भी भंग होती है. इसलिए स्ट्रेस इज मेन एंड रूट कॉज ऑफ ऑल डिसीज इन द वर्ल्ड. और उसका दूसरा वाक्य है योग इज द अल्टीमेट सॉल्यूशन फॉर ऑल द प्रॉब्लम्स इन द वर्ल्ड. योग दुनिया की सारी समस्याओं का अंतिम समाधान है. तो योग करेंगे तो सारी तरह से लोग स्वस्थ होते रहेंगे, निरोगी रहेंगे. और बच्चों को यही दिया कि बूढ़ा ही नहीं होना है. न तस्य रोगो न जरा न मृत्यु प्राप्तस्य योगाग्निमयम शरीर. न रोगों की चिंता रहेगी, न बुढ़ापा नजदीक आएगा, न मृत्यू का भय लगेगा जब योग की अग्नि हमें प्राप्त होगी. जगभरात ज्या काही समस्या आहेत तर त्याचं एक उत्तर योग आहे असं इथं आपल्याला योगाचार्य सरांनी इथं सांगितलं. क्रेडाई लातूरचे अध्यक्ष उदयजी पाटील सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर, काय सांगाल, असा कार्यक्रम घ्यावा आणि विशेषतः शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत घ्यावा असं तुम्हाला कसं सुचलं किंवा याच्या मागचा काय नेमका उद्देश होता? खरं तर क्रेडाई महाराष्ट्र, क्रेडाई नॅशनल व क्रेडाईची आमची जी शाखा आहे लातूरची, ही कायमच सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असते. ज्या आपला जो जागतिक योग दिवस आहे आजचा, ज्यावेळेस आम्हाला ठरवलं की जागतिक योग दिवस साजरा करायचा आहे, तर आमचे जे प्रोजेक्ट चेअरमन आहेत श्रीकांत हिरेमठ सर यांनी आम्हाला एक प्रस्ताव दिला की आपण ह्यावेळेसचा जो योगचा दिवस आहे आपण हा शाळेमध्ये साजरा करूयात. आणि ज्यामुळं की मुलांसोबत ही योगाचे धडे जर समजा ज्यावेळेस घेऊत आम्ही, तर त्याबद्दल एक वेगळं एक वातावरण तयार होईल. आणि एवढे चांगले योग टीचर आज आम्हाला लाभले की विष्णूजी भुतळा साहेब, ज्यांनी ज्याप्रमाणे योगा आज घेतला, खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं की स्ट्रेस, आमच्या बांधकाम व्यवसायामध्ये सर्वात मोठा रोल आमचा स्ट्रेसचा असतो. आणि कायमच जर सुद्धा स्ट्रेसपासून दूर जायचं असेल तर योगा हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यामुळे क्रेडाई महाराष्ट्राने व क्रेडाई लातूरने ठरवलं होतं योग डे साजरा करायचा. त्यामध्ये आम्हाला ग्लोबल इंग्लिश स्कूल, आम्ही ज्यावेळेस इथं स्कूल पाहिलं आणि बिरादार सरांनी ज्याप्रमाणे आम्हाला प्रोत्साहित केलं की आपण इथं करू शकता, आणि आज आम्ही त्यांच्या मुलांचे सुद्धा योगाचे काही पाहिलं की ते खूप सुंदर प्रकारे योगा इथं केलं जातं आहे.
मी सरांनासुद्धा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली की आज क्रीडा लातूरतर्फे आम्ही आज त्यांच्या स्कूलमध्ये हा प्रोग्राम करू शकलो व विष्णूजी भुतळा साहेबांचं सुद्धा आज आम्ही प्रत्यक्षिक बघितलं, त्यांच्या योगाचे वेगवेगळे आसनं बघितले, तर आम्हालाही कुठेतरी प्रोत्साहन भेटते व मी सर्वांना अपील पण करतो की योगा खरंच खूप सुंदर आहे. वर्षभर योगा करत राहायला पाहिजे. फक्त योगा डे पुरताच फक्त योगा साजरा न करता आपण कायमच योगा साधक राहायला पाहिजेत. मी असे आज आमच्यासुद्धा क्रीडा मेंबर्सला आवाहन करतो. थांबतो. ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे रमेशजी बिरादार सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर काय सांगाल, आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम असतात, यावर्षी मात्र क्रीडाईसोबत आपण हा उपक्रम या ठिकाणी घेत आहे, एकंदरीत कसा अनुभव होता? आत्ताच्या परिस्थितीमध्ये शाळा म्हणजे पुस्तकातलं ज्ञान आणि परीक्षेत घेतलेले मार्क्स असं मर्यादित झालेलं आहे. खरं म्हणजे मूळ बेस शिक्षणाचा हा आहे की शिक्षणामध्ये ज्ञानार्जन करून आपलं पुढचं आयुष्य हे स्वतःच्या पायावर उभा टाकून आपण दुसऱ्यांना रोजगार निर्मिती दिली पाहिजेत आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख पाहता आला पाहिजेत. त्याला आपण खरं म्हणजे शिक्षण असं म्हणलेलं आहे. आणि भारतीय संस्कृतीचं इतकं मोठं जगाला योगदान आहे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे योग आणि दुसरं म्हणजे मेडिटेशन. आणि भारताच्या पुढाकारातूनच योग दिवस हा आपण 21 जून गेले 12 वर्ष झालं आपण 2014पासून साजरा करतो. आणि मेडिटेशनचं हे जे महत्त्व आहे भारतामधलं, त्याचा मी स्वतः इतका अनुभवी आहे. मी जेव्हापासून मेडिटेशन करायला सुरुवात केली 2015पासून माझं शरीर पूर्णपणे आज निरोगी आहे. आणि थर्ड आई महादेव शंकरांना थर्ड आई आहे म्हणजे काय, तो ज्ञानप्राप्तीचा आणि इतरांच्या जीवनामध्ये तुमचं योगदान काय आहे हे सांगणारं ज्ञान म्हणजे थर्ड आई आहे. ॲक्च्युअल असं काही तिथं बायोलॉजिकली थर्ड आई असं नसतो, तो एक सांकेतिक आहे. तर या माध्यमातून क्रीडाईनं जो उपक्रम माझ्या शाळेमध्ये घेण्याचा प्रस्ताव ठेवला, याच्यात मी भाग्य समजतो की लातूरमधले ही जी लातूरच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारी ही सगळी मोठी मोठी लोकं आहेत, ही आज इथं येणं हे ग्लोबल नॉलेजच्या विद्यार्थ्याचं आणि आमच्या सगळ्या शिक्षकांचं भाग्य आहे अशा लोकांशी जुळणं. आणि असे लोक चांगले लोक आमच्याशी जर जुळत राहिली तर आज लातूरच्या वातावरणामध्ये शिक्षणामध्ये जे झालेलं एक थोडंसं चलबिचलपणा आहे, भीती आहे, लातूरचं भवितव्य कसं असं वाटत असेल, तर मी इथं आत्मविश्वासानं सांगतो की लातूरचं भवितव्य उज्ज्वल आहे. आणि अशा लोकांना आम्ही सोबत घेऊन लातूरचा पॅटर्न हा अजून चांगल्या प्रतीने वृद्धिंगित होईल हे मी कार्य करण्याचं इथं तुम्हाला आश्वासन देतो. आणि आमचं आरोग्य चांगलं असेल तर सर्वात जीवनामध्ये संपत्ती कोणती चांगली असेल तर ते आरोग्य हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. माझ्याकडे खूप मोठी संपत्ती आहे आणि ज्ञान आहे, आणि जर माझं आरोग्य नसेल तर मी ते दुसऱ्याला देऊ शकत नाही किंवा त्या संपत्तीचा मी उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून ही शाळा नेहमी प्रयोगशील कार्य करत असते आणि आमच्या विद्यार्थ्याचं आरोग्य आणि ज्ञान आमच्या विद्यार्थ्याचं समाज हितासाठी आणि देश हितासाठी कसं पुढे आलं पाहिजेत याच्यावर ही शाळा सतत कार्य करते. आणि आज विष्णुराजी भुतळा साहेब आज नॅशनल इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं आज आमच्या मुलांशी योग करण्याची धडे दिले ते पाहून मी खूप आश्चर्यचकित आहे. ते माझे जुने मित्र आहेत आणि त्यांना आणि त्यांच्या टीमला मी विनंती करेन की अधूनमधून तुम्ही आमच्याकडे येत चला आणि आमच्या विद्यार्थ्याच्या भावी जीवनासाठी त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही पण आमच्याशी सोबत जुळा अशी मी त्यांना आणि क्रीडाईला विनंती करतो. धन्यवाद. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त शिक्षणच नाही तर त्याच्यासोबत सगळ्याच गोष्टी, आरोग्य असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी ह्या त्यांना त्याचं नॉलेज त्यांना दिलं पाहिजे असं इथं सरांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि या माध्यमातूनच लातूर पॅटर्न हा अधिक सक्षम होणार आहे आणि होत सुद्धा आहे असं सुद्धा इथं त्यांनी सांगितलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण विद्यार्थ्यांना जे धडे देतो तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी 2015पासून स्वतः योग करतो, त्यामुळे त्याचा स्वतःचा त्यांचा अनुभव घेऊन ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करतात. तसेच विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली क्रीडाई आणि हे ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल यांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनाचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि योगाच्या संदर्भात तुमचा काय अनुभव हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.